प्रश्न पडला आहे ना की हा अर्धगोल काय आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आली आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या थिएटरला. तर मी आहे अमेरिकेच्या लास वेगास या स्टेटमध्ये आणि हाच तो अर्धगोल ज्याला इथे स्पियर असं म्हटलं जातं. बाहेरून सुंदर दिसणाऱ्या या स्पियरच्या आतमध्ये कसं दिसत असेल बरं. तर मी आज तुम्हाला याचा आतला व्ह्यू दाखवणार आहे. आमचा शो 2:45 ला स्टार्ट होणार आहे आणि याचं तिकीट आम्ही आधीच बुक केलं होतं. जसं आम्ही आतमध्ये गेलो, आमचं तिकीटचं स्कॅनिंग झालं आणि आमच्या बॅग्सही चेक केल्या. या शो टाइमला खूपच गर्दी झाली होती. आमचं थिएटर नंबर होतं 304 आणि या थिएटर नंबर प्रमाणे हे लोक आतमध्ये सोडत होते. आतमध्ये आल्यानंतर एकदम हाय टेक्नॉलॉजिकल असा व्ह्यू होता. तुम्ही कधी बोलणारा रोबोट पाहिलात का? तर हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं. छान वाटलं पाहून. एकदम नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. थिएटरमध्ये वर जाण्यासाठी असे एस्केलेटर होते. तर आम्ही वरच्या मजल्यावरती गेलो आणि पाहते तर काय, अरे देवा, इतकं मोठं आणि सुंदर थिएटर मी आजवर पाहिलं नव्हतं. आम्ही आमच्या जागेवरती बसून घेतलो. शो टाइम चालू व्हायला 10 मिनिटं बाकी होती आणि इथे सगळेजण लोक त्यांच्या सीटवरती जाऊन बसू लागले. खरंच इतका मोठा थिएटर आणि इतकी मोठी स्क्रीन आम्ही कधीच पाहिली नव्हती. शो टाइम चालू झाला आणि खरंच इतक्या मोठ्या स्क्रीनवरती पाहायला मिळत होतं. असं वाटत होतं की एकदम आम्ही जवळून पाहत आहोत सगळं. हा हत्ती पण आम्हाला एकदम जवळ आहे असं वाटत होतं. परत दिव्यांची रोषणाई, वाव, खरंच खूपच सुंदर. परत आम्हाला खरंच खूप छान वाटलं की एवढ्या मोठ्या थिएटरला आपली भारतीय संस्कृती सुद्धा दाखवली आहे. जसं पतंग उडवणारे ते काही क्षण आणि रंगपंचमीचा तो सण आपण जसे साजरे करतो, परत दिवाळीतले ते फटाके फोडण्याचे दृश्य पण खूप चांगले दाखवले. एकदम छान वाटलं पाहून. हा शो 2 तासांचा होता आणि छान असे व्हिज्युअल्स आम्हाला दाखवले गेले होते. तर मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.